वर्णमालेमध्ये आपण व्यंजने म्हणजे काय हे बघितलेलं आहे. व्यंजनांनाच काय म्हणतात परसवर्ण. एकूण व्यंजने किती आहेत? 34. एकूण व्यंजने 34 वर्णमालेमध्ये. या 34 व्यंजनांना स्थान देण्याचं काम कोणी केलेलं आहे? मोरो, केशव दामले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलेलं आहे. या 34 व्यंजनांचे उपप्रकार म्हणजे एकूण जे प्रकार आहेत, जे परसवर्ण आहेत, जे स्वरांत आहेत, त्याचे प्रकार किती पडतात? तर त्याचे एकूण प्रकार आहेत 5. आणि 6वा जो प्रकार आता यामध्ये म्हणजे त्यांना जे स्थान दिलेलं आहे सबनीस यांनी, ते स्थान विशेष संयुक्त व्यंजने म्हणून दिलेलं आहे. ते तेवढे यामध्ये आपण लक्षात घ्यायचं नाहीये. फक्त व्यंजनांचे एकूण प्रकार किती आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर ते प्रकार फक्त 5च लिहायचे आहेत. पहिला प्रकार तो येतो म्हणजे संयुक्त व्यंजने. पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने. एकूण स्पर्श व्यंजने किती असतात असा प्रश्न परीक्षेला येतो. तर एकूण स्पर्श व्यंजने असतात 25. या स्पर्श व्यंजनांचं 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कोणते कोणते 3 भाग यामध्ये येतात? कठोर, मृदू आणि अनुनासिके अशा 3 प्रकारे ह्या 25 स्पर्श व्यंजनांचं वर्गीकरण केलेलं आहे. कठोर व्यंजने ही 10 आहेत, मृदू व्यंजने 10 आहेत आणि अनुनासिके 5 आहेत. म्हणजेच क पासून म पर्यंतच्या 25 व्यंजनांना काय म्हणायचं असतं? क पासून म पर्यंतच्या 25 व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो. म्हणजेच आपली जी जीभ आहे, आपल्या मुखामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, जसं की वर्च आहे, तालू आहे, मूर्धा आहे, दात आहे, ओठ आहेत, कंठ आहे. आता कंठाला आपली जीभ स्पर्श करते का? अजिबात नाही. कंठाला जीभ स्पर्श करत नाही, परंतु काही वर्णांची उच्चारस्थाने ही कंठातून निघतात, जे आपण आज पाहणार आहोत. परंतु स्पर्श व्यंजनामध्ये आपण ते घेतलेले आहेत का? नाही घेतलेले. त्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्धस्वर जे आहेत, ज्यांना आपण अंतस्थ असे म्हणतो. कशाला म्हणतात अंतस्थ? अर्धस्वरांना आपण अंतस्थ असे म्हणत असतो. तर ही जे अंतस्थ वर्ण आहेत हे एकूण किती आहेत? तर अंतस्थ आहेत 4. य, र, ल आणि व. तर य, र, ल, व ही 4 अंतस्थ म्हणजे अर्धस्वर आहेत. त्यांचा उच्चार स्वराप्रमाणे होतो आणि यांचा उच्चार करताना आपले तोंड हे जराशे उघडे असते, म्हणून त्यांना ईशत विवृत्त असे म्हणतात. विवृत्त म्हणजे तोंड उघडे असणे, तोंड उघडे ठेवून उच्चार करणे, जराशे उघडे ठेवून उच्चार करणे, जसं आपण य, र, ल, व म्हणतो. संवृत्त म्हणजे काय? तोंड जराशे बंद ठेवणे म्हणजेच ते संवृत्त असते. तोंड उघडे ठेवणे म्हणजे विवृत्त. दोन्हीतला विरोधाभास जो आहे तो आपण लक्षात घ्यायचा असतो. त्यानंतरचा प्रकार सांगितलेला आहे तिसरा, उष्मे आणि घर्षक वर्ण. त्यामध्ये उष्मे म्हणजे या वर्णांचा उच्चार करताना आपण जो मुखाचा भाग आहे, जे आपलं तोंड आहे, त्या श या वर्णांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण झाल्यासारखे होते, म्हणून त्यांना ईशतस्पृष्ट किंवा शीतकार वर्ण असे म्हणतात. ईशतस्पृष्ट म्हणजे काय? ईशतस्पृष्ट नीट लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे श म्हणताना किंचितसे एकदम कमी अल्प प्रमाणामध्ये तोंड आपले बंद असते. श म्हणतो, बाहेर उच्चार निघतोय पण आतली आत उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना ईशतस्पृष्ट किंवा शीतकार वर्ण असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्यायचे सर्वांनी. अलीकडील काळामध्ये त्याला काय म्हणतात? शीतकार असे म्हणतात. हा आहे व्यंजनांचा तिसरा प्रकार. पुढचा प्रकार सांगितला आहे महाप्राण वर्ण. सर्वात मोठा एकच आहे तो म्हणजे ह, आणि त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे ळ. तो आपण द्रविड भाषेतून घेतलेला आहे, मराठी भाषेमध्ये. असा तो एकच वर्ण आहे की त्याची कोणत्याही शब्दाची सुरुवात ळ पासून होत नाही. अशा प्रकारे व्यंजनांचे एकूण प्रकार असतात 5. आणि 6वा जो प्रकार आता काही भाषा तज्ञांनी त्यामध्ये घेण्याचा विचार केला, परंतु भाषा संचालनाने त्याला परवानगी दिलेली नाही, म्हणून त्या 2 वर्णांचा विचार हा आपण संयुक्त व्यंजनामध्येच केलेला आहे. विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे क्ष आणि ज्ञ. चला तर मग आता आपल्याला कोणत्या घटकाकडे जायचं आहे? तर आपण आज विशेष संयुक्त व्यंजनांच्या नंतर जे वर्णाची उच्चार स्थाने पाहणार आहोत. ही एकूण जी वर्ण आहेत त्यांची उच्चार स्थाने कशी आहेत, कुठपासून कुठपर्यंतची घेणार आहोत आपण उच्चार स्थानामध्ये.
तुम्ही म्हणाल विशेष संयुक्त व्यंजने कशी काय आहेत? तर विशेष संयुक्त व्यंजने ते का आहेत क्षानिज्ञे? त्यांना उच्चार स्थानामध्ये जागाच मिळालेली नाहीये आणि ते दोन वेगवेगळ्या व्यंजनांपासून एक तयार होतात, म्हणून त्यांना जागा मिळालेली नाही उच्चार स्थानामध्ये. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आहे की पेपरला मग तुम्ही म्हणाल नेमकं लिहायचं काय? एकूण व्यंजने विचारली तर 52 लिहायची की 50 लिहायची? परंतु खरे तर ती 50च आहेत, 52 लिहिता येणार नाहीत. कारण जे दोन आहेत ते आपण विशेष संयुक्त व्यंजनामध्ये घेतलेली, विशेष संयुक्त व्यंजने म्हणून घेतलेली आहेत. आज आपल्याला दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे वळायचं आहे, ते म्हणजे वर्णाची उच्चारस्थाने. कारण जेव्हा आपण वर्णांचा उच्चार करतो तेव्हा होतं काय, ते वेगवेगळ्या उच्चार स्थानातून बाहेर निघत असतात. आता उच्चार स्थाने एकूण किती आहेत? तर महत्वाची उच्चार स्थाने आहेत 9. कोणती कोणती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिलं उच्चार स्थान आहे कंठ, दुसरं तालू, तिसरं मूर्धा, दंत, ओठ. दंत म्हणजेच दात. अशा प्रकारे हे सरळ सरळ किती झालेले आहेत? 5. हे 5 उच्चार स्थाने आहेत आणि त्याच्यानंतरची जी आहेत खाली दोन्हींच्या एकत्रीकरणातून तयार झालेली कंठ, कंठ अधिक तालू, कंठ अधिक ओठ, दात अधिक ओठ आणि दात अधिक तालू, याप्रमाणे ही जी उच्चार स्थाने आहेत ही किती आहेत? 4. असे मिळून वर्णाची उच्चार स्थाने किती आहेत? तर ती उच्चार स्थाने आहेत 9. मग आपण या ठिकाणी बघायचं, मुखातील भागाचे हे नाव आपण दिलेलं आहे कंठ. कंठ म्हणजे गळा. विशेष सांगायची की गरज आहे का त्यामध्ये? तुम्हाला नाहीये ना. कंठ म्हणजेच गळा. आता तालू म्हणजे काय? तालू आणि टाळू यामध्ये फरक आहे. काय होतं, लहान मूल जेव्हा असतं 18 महिन्यापर्यंत, मूल जन्माला आल्याच्या नंतर 18 महिन्यापर्यंत त्याला टाळू असते. म्हणजे 1.5 वर्ष त्याची टाळू ही तेलाने भरावी लागते. टाळू ही इथं वरती असते लहान मुलाची, ती टाळू वेगळी, पण त्यालाच खालून आतमध्ये तोंडामध्ये सेम याच असा जर भाग आपण खाली विचार केला आतमध्ये, तर जिभेच्या वरती जो वरती घुमटकार असा गोल भाग आहे त्याला तालू म्हणायचं. ते उच्चार स्थान असतं तालव्य. त्यानंतरच आहे मूर्धा. आपल्या दातांच्या मागे जो, तपासून बघा, आपल्या दातांच्या मागे जो खडबडीत असा भाग आहे, त्यानंतर कंठाच्या थोडस पुढे जो असा कोमल असा भाग आहे, कठोर तालू आणि कोमल तालू यांच्यामध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणायचं असतं? कठोर तालू आणि कोमल तालू यांच्या मधल्या भागाला मूर्धा म्हणतात. याप्रमाणे लक्षात घ्यायचे की उच्चार स्थाने कशाला म्हणतात, परीक्षेला हे येतं. मूर्धा म्हणजे काय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाहीये आणि त्यांच्याकडून नेमकी ही गफलत होते की ते मूर्धा लिहितात. मूर्धा म्हणजे मुर्दा, मेलेला माणूस. आणि मूर्धा म्हणजे काय, कठोर तालू आणि कोमल तालू. मग कठोर तालू आणि कोमल तालू हे लक्षात येत नाही त्यांच्या. मग ते काय करतात की नेमकं आहे कुठं हेही तपासत नाहीत. तर दातांच्या मागे जो खडबडीत भाग आहे आणि कंठाच्या समोर जो कोमल असा भाग, जीभ उलटी केल्यानंतर आपल्या जिभेच्या शेंड्याला कोमल असा भाग लागतो, त्याला आपण मूर्धा, त्यांच्या मधल्या भागाला आपण मूर्धा म्हणत असतो. आणि दात आणि ओठ म्हणजे काय हे कुणाला सांगायची गरज नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहेत. अशा प्रकारे मुख्य उच्चार स्थाने 5 आहेत आणि त्यातून तयार झालेली बाकीचे 4 आहेत. कंठ तालू कंठउष्ठ, दंत तालू दंतउष्ठ. अशा प्रकारे एकूण 9 उच्चार स्थाने तयार होतात. आपण पहिलं उच्चार स्थान पाहूया, कंठ. वर्णाचं नाव काय होते? कंठ. कंठातून निघणारे कोणते कोणते वर्ण आहेत? स्वरामध्ये कोणते स्वर कंठातून निघतात? अ आणि आ. हे 2 स्वर कंठामधून निघत असतात. आणि व्यंजनांचा जर आपण विचार केला तर व्यंजने आहेत क, ख, ग, घ, अंग आणि ह. हे एकूण किती व्यंजने आहेत? एकूण किती व्यंजने आहेत? 6. क, ख, ग, घ, अंग, ह. काल सांगितलं याला ड कधीच म्हणायचं नाही. बरेचसे विद्यार्थी याला डच म्हणतात. नाही, याचा उच्चार ग युक्त करायचा केव्हा पण. ग. आणि हे आहे ह. म्हणजे या वर्णांचा जेव्हा उच्चार केला तेव्हा कंठातून उच्चार निघाला, जिभेने इकडे इतरत्र कोणत्याही अवयवाला कुठलाही कसलाही स्पर्श केलेला नाही. दुसरं वर्णाचं नाव आहे, दुसरा वर्ण आहे, मुखातील भाग आहे तालू, जो की मी आता तुम्हाला जस्ट सांगितलेला आहे. तालू कशाला म्हणायचं, त्यापासून वर्णाचं नाव असतं तालव्य. स्वर कोणते कोणते आहेत? कोणत्या स्वरांचा उच्चार तालव्य होतो, तालू मधून निघतो? ई, ई. आणि व्यंजने कोणती कोणती आहेत? च,
आता दोन्ही ठिकाणी येतं, मी उच्चार कसा करत आहे लक्षात घ्यायचा आहे. च छ ज झ, च छ ज झ, त्रयश, त्रयश, यश लिहायचा राहिला होता. तर अशा प्रकारे असणारी ही 7 जे वर्ण आहेत त्यांचा उच्चार हा तालू मधून म्हणजे तालव्य असा होतो, म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणायचं. पाठच करायचं सर्व. क ख ग घ अंग, क ख ग घ अंग ह, कंठ, च छ ज झ, त्रयश, तालव्य. याप्रमाणे तुम्ही ते पाठ करायचं आहे. पुढचं आहे मूर्धा. मूर्धा म्हणजे काय सांगितलंय. त्यानंतर त्यात मूर्धा आहे, पण वर्णाचं नाव काय आहे, मूर्धन्य. त्याच्यामध्ये असणारा स्वर कोणता आहे, रू. रू या स्वराचा उच्चार, रू हे स्वराचं कशाचं उच्चार, कोणता उच्चार स्थान आहे, मूर्धन्य. रू ऋषीचा. आता इथं मूर्धा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, कठोर तालू आणि कोमल तालू यांचा जो मधला भाग आहे त्याला मूर्धा म्हणायचं. आता याचा जर आपण उच्चार केला ट ठ ड ढ न र ष ळ, तर ट म्हटलं की जी मागे जाते, ठ म्हटलं की पुढे येते, ड म्हटलं की मागे जाते, ढ म्हटलं की पुढे येते. म्हणजे ट ठ ड ढ न र ष ळ अशा प्रकारचे हे जे वर्ण आहेत त्यांचे जे उच्चार आहेत ते मूर्धेमधून निघतात. कठोर ताल आणि कोमल ताल यांना आपली जीभ स्पर्श करते, म्हणून त्यांना काय म्हणायचं असतं, मूर्धन्य वर्ण म्हणायचं. इथे मात्र कुठलाही गोंधळ होऊ देऊ नका तुमच्या मनामध्ये. जास्तीत जास्त प्रश्न हे मूर्धन्यवर आलेले असतात. ट ठ ड खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता, असे पर्याय आलेले असतात. पर्याय असतो पहिला क, दुसरा असतो श, तिसरा असतो र आणि चौथा असतो म. मग कोणता आहे र चा उच्चार कशातून निघतो, तो मूर्धन्य मधून निघतो. म्हणून याचा अभ्यास करताना प्रत्येक वर्ण लक्षात ठेवणे हा फार गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये. अशा प्रकारे हे होतात मूर्धन्य वर्ण. पुढचं वर्णाचं स्थान आहे दंत्य. हे सोपं आहे, तुम्हाला समजेल पण. रू, जीभ जेव्हा दाताला स्पर्श करते, लू या वर्णाचा उच्चार करताना जीभ दाताला स्पर्श करते आणि हे स्वर आहे. परंतु व्यंजनामध्ये कोणती कोणती येतात, त थ द ध न ल स या वर्णांचा उच्चार करताना आपली जी जीभ आहे ती जीभ ही दाताला स्पर्श करते, म्हणून त्या ठिकाणी दंत्य वर्ण होतो. आलं लक्षात सर्वांच्या. तर ओठ, ओठ त्या वर्णाचं नाव आहे औष्ठ्य आणि यामध्ये उ आणि उ या दोन स्वर, उ उ म्हणताना आपले ओठ एकमेकांच्या जवळ येतात, म्हणजे ओठांचा ओठांशी स्पर्श होतो, म्हणून त्यांना काय म्हणायचं असतं, औष्ठ्य वर्ण म्हणायचं असतं. त्यामध्ये येणारी व्यंजने कोणकोणती आहेत, प फ ब भ म या वर्णांचा उच्चार हे इझी आहे, सोपं आहे. त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगायची काही गरज नाहीये. तर बघा पुढचा जो वर्ण आहे अत्यंत महत्वाचा घटना असणारा घटक, बरेचशे विद्यार्थ्यांना हेच अवघड जातं, कंठे तालव्य कसं आणि कंठ उष्टे कसं. आता कंठ आणि तालू कोणकोणत्या वर्णांचा उच्चार, कंठ आणि म्हणजे दोन, कंठ आणि तालू उच्चार स्थानी दोन आहेत, मग नक्कीच वर्ण सुद्धा किती असले पाहिजेत, दोनच असले पाहिजेत. आता मी कुणाला तरी जस्ट मी आता ऍडमिट केलेला आहे. मी आता जस्ट कोणाला तरी ऍडमिट केलेलं आहे, त्यांनी फक्त कोड टाकलेला आहे. ज्यांचे ज्यांचे कोड आहेत त्यांनी प्लीज लवकर क्विट व्हायचं आहे ना, आपलं पुन्हा नाव टाकून पुन्हा मी तुम्हाला ऍडमिट करते, लगेच क्विट व्हा, नाहीतर मी जर रिमूव्ह केलं तुम्हाला तर पुन्हा मग मुश्किल आहे इकडे हे ऍडमिट होणं. ओके चला लक्ष द्या, मध्ये असा डिस्टर्ब होतोय, डिस्टर्ब करू नका प्लीज. तर कंठ तालव्य, कंठ अधिक तालू म्हणजे उच्चार स्थानी दोन आहेत, याचा अर्थ हा आहे की समोर येणारे जे वर्ण आहेत ते दोन वेगवेगळ्या वर्णांपासून तयार झालेले आहेत. कंठ तालव्य कोणते दोन तयार होतात, कंठ अधिक तालू, ए ए ऐ. आता इथं व्यंजन, एकही व्यंजनाचा उच्चार कंठ तालव्य, एकाही व्यंजनाचा उच्चार कंठ तालव्य या वर्णाच्या उच्चार स्थानातून निघत नाही, व्यंजनाचा नाही निघत पण स्वरांचा निघतो. कोणकोणती स्वर आहेत, ए आणि ऐ. तर कसे आहेत दोन उच्चार स्थाने याची, तर तुम्हाला माहितीच असेल की ए हा जो वर्ण आहे याचं उच्चार स्थान हे दोन वेगवेगळ्या वर्णांपासून तयार होतो. ए कोणकोणत्या,
अ प्लस ई पासून काय तयार होतो, ए तयार होतो. म्हणून याचं उच्चार स्थान काय आहे, कंठ. तर ईचं उच्चार स्थान काय आहे, तालव्य म्हणजे तालू. म्हणून हे याला आपण दोन वेगवेगळे स्थान दिले म्हणून ते कंठ तालव्य झालं. आलं का लक्षात पुढे. आता इथे पहा ओ औ आणि हा आलेला इंग्रजी वर्णमालेतून आलेला अ, यांचं पण काय होतंय, हा जो ओ आहे हा ओ अ प्लस उ किंवा दीर्घ उ, हा औ जो आहे तो काय होतोय, आ प्लस ऱ्स्व उ किंवा दीर्घ उ यापासून तयार होतो. म्हणजेच वेगवेगळ्या दोन वर्णांपासून तयार होतात म्हणून त्यांची दोन दोन उच्चारस्थाने आहेत कंठौष्ठ्य. समजलं का, कंठौष्ठ्य. बघा आता पुढे दंतौष्ठ्य, दात आणि ओठ. दात आणि ओठ या दोन उच्चारस्थानातून निघणारा असा कोणता वर्ण आहे, तर तो फक्त एकच आहे, एकमेव आहे व. व या व्यंजनाचा व या व्यंजनाचा जो उच्चार आहे हा दोन वेगवेगळ्या उच्चारस्थानातून व आपण त्याला म्हणतो व. व म्हणताना दातांचा ओठांशी संबंध येतो, हे लक्षात घ्यायचे. म्हणून तो दंतौष्ठ्य वर्ण आहे. हा दोन वेगवेगळ्या याच्यापासून तयार होत नाही, याच्यामध्ये फक्त एक व्यंजन आहे आणि एक नंतर जर आपण हे पूर्ण उच्चाराचं केलं तर यामध्ये एक स्वर मिसळतो. आता पुढचं जे महत्वाचं आहे ते आहे दंत तालव्य. वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये फक्त काहीच गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, सर्व काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नसते, बाकीचं ओघानेच आपल्याला समजतं. पण यामध्ये असणारे महत्वाचे घटक हे आहेत की तुम्हाला तालू आणि मूर्धा हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. तालू आणि मूर्धा समजलं तरच तुम्हाला दंत तालव्य कळणार आहे. म्हणजे तालव्य आणि मूर्धन्य हे दोन्ही जर समजले उच्चार स्थान तरच तुम्हाला दंत तालव्य हे समजेल, कारण तालव्यावरच दंत तालव्य पुढे डिपेंड आहे. लक्षात आले ना. तर या ठिकाणी बघा हे जो वर्ण आहे त्यामध्ये आपण हे सर्व घेतले, पण मग इथं काय राहिलेलं आहे, इथं च छ ज ज इथं सुद्धा आले आणि इथं सुद्धा च छ ज झ आलेला आहे, हो की नाही. म्हणजे उच्चार स्थाने वेगवेगळी आहेत, वर्ण मात्र सेम आहेत. आता कसं बरं हे लक्षात घ्यायचं, एकदम सोपं आहे बघा. याच्या काही पद्धती लक्षात घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण ज्या वर्णाचा उच्चार उच्चारताना य युक्त करतो, आपण काय म्हणतो, चमचा, चमचा, आणि असं म्हणतो का आपण चमचा नाही. जेव्हा आपण चमचा म्हणू तेव्हा अयुक्त उच्चार होतो च चा, तेव्हा तो वर्ण हा दंत तालव्य असतो. परंतु जेव्हा आपण चमचा म्हणू त्या च छ ज झ चा उच्चार आपण ययुक्त करू तेव्हा तो वर्ण तालव्य असतो. म्हणजे ज्याचा उच्चार ययुक्त आहे ते तालव्य, ज्याचा उच्चार अयुक्त आहे ते दंत तालव्य. आता आपण काय करायचं, या ठिकाणी काही एक्झाम्पल, काही उदाहरणे आपण बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की तालव्य आणि दंत तालव्य दोन्ही मधला फरक आपण कसा लक्षात घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे यामध्ये. बघा आपण काही उदाहरण यामध्ये लक्षात घेऊया. आता इथे लक्ष द्यायचंय. हे पहिलं उदाहरण आहे, सारे जग ही रंगभूमी आहे. सारे जग ही रंगभूमी आहे. दुसरं आहे, तू आता सुखाने जग, तू आता सुखाने जग. या ठिकाणी दोन ठिकाणी ज आलेले आहेत, इथे पण जग आलेला आहे आणि इथे सुद्धा जग हे दोन नाव आलेले आहेत, जग आणि जग. सारे जग ही रंगभूमी आहे, इथे आपण हा जो ज आहे याचा उच्चार य युक्त केलेला आहे, असा ज, जग. म्हणून हा जो ज आहे ह्या वर्णाचं नाव येईल, उच्चार स्थान येईल तालव्य. कसा उच्चार आहे, य युक्त उच्चार आहे म्हणून.
उच्चार युक्त आहे की नाही, म्हणून त्याचं उच्चार स्थान काय येईल, तालव्य येईल. आणि या ठिकाणी जग, तू आता सुखाने जग म्हणजे चांगलं जीवन जग. आणि हे जग म्हणजे सृष्टी, आपलं विश्व, हे जी सृष्टी आहे ही रंगभूमी आहे. आणि इथं तू आता सुखाने जग म्हणजेच तुझं जे आयुष्य आहे ते चांगल्या आनंदात घालव, म्हणजे आरामाने जग, याचा अर्थ असा होतो. समजलं का सर्वांना? हे लक्षात आलंय ना या ठिकाणी? याचा उच्चार कसा झालेला आहे, इथं अयुक्त उच्चार झालेला आहे. जग अयुक्त उच्चार. असे बरेचसे उदाहरण जरी सांगितलं तरी तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. हे मात्र उदाहरण या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि खरोखरच आपलं जे जग आहे ती रंगभूमी आहे. या विधात्याने म्हणजे ईश्वराने प्रत्येकाला या पृथ्वीवर कोणतं तरी नाटक करण्यासाठी पाठवलेलं आहे, हो की नाही? म्हणजे नाटक कोणतं कोणतं करायचं आहे. जन्माला आल्याच्या नंतर ठराविक वयामध्ये आपण मोठे होतो, त्यानंतर मग शाळेत जायला लागतो, मग आपलं शिक्षण पूर्ण होतं, मग आपली प्रौढावस्थेमध्ये आपलं तरुणपण असतं, तरुणपणामध्ये सगळेच मग लग्नविधी, मुलं बाळ वगैरे अनेक, मग तो मधला काळ हा खूप मोठा प्रदीर्घ कालखंड असतो. आणि नंतर मग आपण उतार वयामध्ये जातो, जर्जर अवस्थेमध्ये जाऊन आपला मृत्यू होतो. म्हणजे या विधात्याने या पृथ्वी तलावर, या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये, या जगामध्ये आपल्याला एक नाटक करण्यासाठी पाठवलेले आहे. म्हणजे रंगभूमीवर कशासाठी नाटक करण्यासाठी पाठवलेले, हे मला त्या ठिकाणी सांगायचं होतं. रंगभूमी हा घटक या ठिकाणी सांगितल्यामुळे. तर मला ते आणखी काही उदाहरणं सांगायची आहेत. बघा पुढचं उदाहरण, आपण एखादं च उदाहरण बघूया. इथं दिसतंय ना सर्वांना? राम चापधारी राजा होता. राम चापधारी राजा होता. दुसरं आहे साधूच्या हातात चाप होता. चाप चाप दोन्ही ठिकाणी आले. चाप चाप, बघा इथं नीट लक्ष द्यायचं. साधूच्या हातात चाप होता, राम चापधारी होता. राम चापधारी होता. चाप, चाप म्हणजेच धनुष्य. चाप युक्त उच्चार. चाप म्हणजेच काय, धनुष्य. राम धनुष्यधारी राजा होता. आणि दुसरं, साधू संत हे धनुष्य कधी घेतात का? नाही. मग साधू संतांकडे चाप म्हणजे काय असतं, तर साधू संतांकडे चाप म्हणजे चिपळ्या, चिमटा असतो, हो की नाही? म्हणून आपण जे केसांना लागतो त्याला सुद्धा चाप म्हणतात बघा. चाप म्हणजे चाप चाप असतो असा तो लावायचा. आणि साधू संतांच्या हातामध्ये सुद्धा चिपळ्या, चिमटे असतात, त्याला पण चाप म्हणतात. चाप, चाबूक, दुसरं एक नाव जरी आपण घेतलं तरी चाबूक. बैलगाडीवाल्याच्या हातामध्ये बैलांना हाकण्यासाठी चाबूक असतो. आपण चाबूक म्हणतो का? जेव्हा आपण चाबूक म्हणू, चा उच्चार ययुक्त करू तेव्हा ते तालव्य, आणि जेव्हा त्याचा उच्चार आपण अयुक्त करू तेव्हा ते दंत तालव्य. म्हणजे चाबूक हा जो शब्द आहे तो दंत तालव्य मध्ये येतो. आता तुम्हाला समजलंय ना? ज्याचा उच्चार अयुक्त होतो ते दंत तालव्य, ज्याचा उच्चार ययुक्त होते ते तालव्य. इथे हे दोन्ही पण लक्षात घ्यायचे आहेत. चाप आणि चाप हे उदाहरण. अशा प्रकारे तुम्हाला च ज सांगितलं, त्याच्यानंतर इथे च च ज ज सांगितलंय. इथं पण आपण झरा हा शब्द आहे. झरा ययुक्त उच्चार करतो की अयुक्त? अयुक्त उच्चार करतो झराचा. आणि दुसरं जर एखादा असं झ युक्त नाव असेल त्याचा जर उच्चार आपण ययुक्त केला तर तो काय होतो? ययुक्त उच्चार केला तर तो होतो तालव्य, फक्त तालव्य. आता कोणतं घेऊ मग आपण झशी संबंधित? तिथं शब्द लिहित आहे बघा, झरा. या झचा उच्चार कसा केला आपण? अयुक्त केला. आणि दुसरा शब्द आहे झकास. झकास आपण सहज म्हणतो ना, काय झकास दिसतंय किंवा काय झकास काम केलंय. तर त्याचा जो आहे झरा, याचा उच्चार झालेला आहे कसा? अयुक्त. या ठिकाणी दिसत नसेल, हा मी अ लिहिलेला आहे. अयुक्त उच्चार म्हणून दंत तालव्य आणि अयुक्त उच्चार म्हणून तालव्य. याप्रमाणे हे झ पण सांगितलंय. अशा प्रकारे च छ ज झालेला आहे.
छबद्दल उदाहरण सांगितलेलं नाही तुम्हाला, परंतु छबद्दल जास्त जास्त उदाहरणं पण नाहीयेत. तर एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगते बघा इथे. छाया. असो की असो, तो तो विचार तुम्ही नाही करायचा आहे क्या की काय की काय नाही. छाया आयुक्त उच्चार आहे, म्हणून या ठिकाणी तो काय झालेला आहे, दंत तालव्य. आणि छत्री, छत्री अयुक्त उच्चार आहे, म्हणून काय झालेलं या ठिकाणी तालव्य झालेला आहे. अशा प्रकारे तालव्य आणि दंत तालव्य दोन्हीमध्ये हा फरक असतो. हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. कंबाईंड एक्झाम मध्ये बरेचसे प्रश्न हे वर्णाच्या उच्चार स्थानावर आलेले आहेत. PSI, ESI, ASO आणि STI ही जी कंबाईंड एक्झाम घेतली जाते, त्याच्या मेन एक्झामला म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये 50 मार्काला मराठीचा पेपर असतो ऑब्जेक्टिव्ह. तेव्हा असे बरेचसे प्रश्न त्यामध्ये आलेले असतात आणि आपल्या लक्षातही येत नाही की नेमकं आता करायचं काय, कारण अशा किचकट गोष्टी मराठीचे विद्यार्थी लक्षात ठेवतच नाहीयेत. तिथं त्यांचा गोंधळ उडतो. हे बाकीचं सगळं पाठ करतात, कंठ्य तालव्य दंत्य औष्ठ्य मूर्धन्य कंठ औष्ठ्य कंठ तालव्य दंत औष्ठ्य दंत तालव्य सर्व. त्यांना वाटतं आपल्याला सगळंच येतंय, हे काही येतं म्हणजे सगळंच येतं नाहीये. हे अशा गोष्टी पण तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. आल्या तरच तुम्हाला असं समजून घ्या की आपल्याला सगळं येतं. कारण हा तुमचा 1 मार्क नाही गेला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सर्वांनी नीट अभ्यास करायचा आहे. यामध्ये ज्या मी अशा बारीक सारीक गोष्टी आज सांगितलेल्या आहेत, ह्या तुम्ही लक्षात घ्या बरं का. ओके, आलंय का सगळ्यांच्या लक्षामध्ये मी आता काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे आपण हे वर्णाची उच्चार स्थाने आज बघितलेली आहेत. वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये येणारे एकूण 9 स्थाने कशी असतात हेही तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. ती कशी आहेत ते एक वेळा तरीही तुम्ही बघून घ्यायला काही हरकत नाहीये. आता आपण जर 12 खडींचा विचार केला तर 12 खडी नाही म्हणता येणार, आता आपल्याला 14 खडी घ्यावी लागणार आहे. कारण आता 2 वर्ण हे इंग्रजी वर्णमालेतून 2 जे वर्ण मराठीमध्ये आपण वापरायचो त्यांचा भाषा तज्ञांनी आता स्वरामध्ये म्हणजे समाविष्ट केलेला आहे त्यांना. म्हणून एकूण जी 12 खडी आहे ती 12 खडी राहिली नसून ते आता किती खड्यांची झालेली आहे, 14 खड्यांची झालेली आहे. कारण काय झालं, शास्त्रीय 12 खडी जी होती, जिला आपण शास्त्रीय 12 खडी म्हणतो, या शास्त्रीय 12 खडीमध्ये काय झालं, म्हणजे जो 6 नोव्हेंबर 2009 चा जो शासन निर्णय होता, 6 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयानुसार झालं काय की पहिले किती होते, 12 स्वर, त्याच्यानंतरचे काय 2 स्वरादी, 12 स्वर आणि 2 स्वरादी झाले किती, 12 स्वरामध्ये आपण 12 खडी लिहिताना रू आणि लू हे घेत नव्हतो. येत होतो का नाही, म्हणून आपण काय म्हणायचं, क का की की कु कु के कै को कौ कम कहा. अशा प्रकारे आपण सरळ सरळ ते 12 घ्यायचो आणि स्वरा म्हणजे त्यामध्ये असणारे रू आणि लू यांना आपण नेहमी वेगळं टाकायचो, म्हणजे लांब टाकायचो असं मला सांगायचं आहे. तर मग त्यांना पण आपल्याला घ्यावं लागेल ना. लू हा वर्ण फक्त एकच अक्षर त्यापासून तयार होते संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये, मराठी भाषेमध्ये, ते म्हणजे क्लृप्ती. आपण ते 12 खडीमध्ये नाही घेऊया, पण रू तर घ्यावा लागेल की नाही. प्रत्येक वर्णाला रू हा तर स्वर लागतोच, म्हणून तो सुद्धा घ्यायचा असतो. अशा प्रकारे ते होते 14 आणि आता नवीन जे आलेले आहेत ते होते 2. अशी एकूण जी खडे झालेले आहेत ते खडे झालेले आहेत 16. शास्त्रीय 12 खडीनुसार 16 आहेत आणि आपली जी प्रचलित 12 खडी आहे त्याच प्रचलित 12 खडीनुसार ते एकूण किती आहेत, फक्त 14 घ्यायचे आहेत. आणि जी जुनी पद्धत आहे त्याच्यामध्ये फक्त 12 घ्यायचे आहेत. याप्रमाणे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण 12 खडी किती घ्यायची असते. यामध्ये पुढचा महत्वाचा पॉइंट आपला आता राहिलेला आहे तो म्हणजे वर्ण कसे तयार होतात, कोणत्या वर्णाला काय म्हणतात, कोणत्या वर्णाचा दंड कसा असतो हे. बघा या ठिकाणी मी काही वर्ण लिहित आहे, पटकन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, मग आपलं हे पण लेक्चर संपण्याच्या मार्गावर येते, मग काही समजत नाही तुम्हाला.
अशा प्रकारे हे जे वर्ण आहेत ते बघा क पासून ज्ञ पर्यंत आपण घेतलेले आहेत. यामध्ये सर्व आले आहेत का? क ख ग घ अंग च छ ज झ इय ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श श स स ह ळ क्ष ज्ञ. याप्रमाणे येणारी जी वर्णमाला आहे वर्ण आहेत यामध्ये आपण त्या व्यंजनाचे लेखाकार म्हणजे लेखनानुसार ते लेखनात दंड कुठे असतात याचे आपण या ठिकाणी बघणार आहोत. अशा प्रकारे याचे जे प्रकार असतात ते प्रकार मुख्य प्रकार फक्त 4च पडतात आणि तसं जर म्हटलं तर एकूण सर्व प्रकार त्याचे 5 असतात. तर यामध्ये बघूया आपण कोणता कोणता वर्ण त्याचा दंड प्रत्येकाचा कसा आहे ते आपण सर्व लक्षात घेऊया. ओके, तर चला यामध्ये महत्वाचं आहे की इथेच सांगते तुम्हाला बघा. पहिलं घ्यायचं आहे मध्यदंड असणारे अक्षर. लाल पेनचं चमकत असेल बोर्डवर ठीक आहे, हरकत नाहीये. मध्यदंड असणारे अक्षरे किती आहेत? 2 क आणि फ. नंतर तुम्ही तपासून बघा. मध्यदंड म्हणजे असा मध्यदंड असणारे अक्षर. त्यानंतर दुसरे आहेत अंत्यदंड असणारी अक्षरे. अंत्यदंड म्हणजे शेवटी दंड असणारी अक्षरे कोणती कोणती आहेत ते बघा. या ठिकाणी कोणती कोणती दिसतात आपल्याला ती मोजायची आहेत. मोजल्यानंतरच आपल्या लक्षात येईल, नाहीतर काहीही आपल्याला कळणार नाही. शेवटी म्हणजे शेवटचा दंड म्हणजेच अंत्यदंड असणारी अक्षरे. तर ती कोणती आहेत? इथे बघा ख, त्याच्यानंतर घ, च, ज, झ, इय, त्यानंतर त, थ, ध, न, प, ब, भ, म, य, श, स, क्ष. आता हे आपण क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत, पण त्यांना सुद्धा शेवटी अंत्यदंड आहेच ना, म्हणून ते सुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायचे असतात. या प्रकारे हे झाले किती? 6. 6 आणि हे किती? 6 आणि 6 12 13 14 15 16 17 18 19 झालेले आहेत. इथे नीट लक्ष देऊन बघायचं सगळ्यांनी 19 झालेले आहेत की नाही. ख घेतलाय शेवटी. ख घ च ख घ च ज झ इय त थ ध न प ब भ म य श स क्ष आणि ज्ञ. याप्रमाणे ते झालेले आहेत. तसे 18 गणले जातात, परंतु 19 घ्यायचे आहेत. त्यामध्ये काही काही लेखक त्यामध्ये 20 आहे असं पण सांगतात, कारण ल ची जी लेखन पद्धती आहे, ल खरी लेखन पद्धती ल असाच लिहिला जातो, पण बरेचसे लोक ल असा लिहितात म्हणजे ल हा अंत्यदंड लावतात. परंतु आपल्याला यामध्ये तो घ्यायचाच नाहीये, कारण तो आपल्या मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये नाहीये आणि लेखन व्याकरणकाराच्या मध्ये तसं लिहायचाही नसतो. आपापल्या सोयीनुसार बरेचसे म्हणजे विद्यार्थी तसं करत असतात. याप्रमाणे अंत्यदंड असणारी जी अक्षरे आहेत ही अंत्यदंड असणारी अक्षरे एवढी आहेत. आता त्यामध्ये आपल्याला पुढचं बघायचं आहे अंत्यदंड नंतर स्वतंत्र दंड असणारे अक्षर. स्वतंत्र दंड असणारे अक्षरे कोणती कोणती आहेत? तर कोणत्या कोणत्या वर्णांना स्वतंत्र दंड आहे? तर या ठिकाणी बघा ग, त्यानंतर आणखी काय न बाणाचा आणि आणखी न ग न श शाहमृगाचा
हा असणारा त्यांना स्वतंत्र असा दंड आहे. तो कुठेही कशाशीही जुळलेला दिसतोय का? नाही. म्हणून स्वतंत्र दंड असणारी अक्षरे किती आहेत? ही 3 आहेत. ग न श. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढे आहे शीर्षदंड म्हणजे डोक्यावर दंड असणारी अक्षरे. शीर्ष म्हणजे डोकं. शीर्षदंड असणारी अक्षरे कोणती कोणती आहेत बरं? त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत, पण बाकीचे तर आपल्याला लक्षात घ्यावीच लागणार आहेत ना. अर्धी न होऊ शकणारी अशी अक्षरे कोणती आहेत? हा बघा, हा दिसतोय का तुम्हाला डोक्यावर शीर्षदंड? शीर्ष म्हणजे हा दंड, वेगळी होऊ शकत नाहीत. ट, ठ, ड, ध, द, अंग, त्याच्यानंतर ह, याप्रमाणे असणारी ही शीर्षदंड असणारी अक्षरे आहेत. इथं लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल एकदा. बघा, इथे काय सांगितलंय मी? ट, ठ, ड, ढ, अंग, आणखी काय कुठे? द आणि ह. या प्रकारे हे एकूण जे वर्ण आहेत, हे एकूण 7 वर्णांचे ते शीर्षदंड असणारे आहेत. म्हणजे यांना जेव्हा आपण एखाद्या शब्दासोबत जोडतो तेव्हा ते वेगळे होत नाहीत, अर्धे होत नाहीत. म्हणून यांना अर्धे न होऊ शकणारे वर्ण किंवा शीर्षदंड असणारे वर्ण असे म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे आहेत. अर्धे होऊ शकणारे कोणती कोणती आहेत यामध्ये हे आपण बघूया पुढे. पण प्रकार झाले किती आहेत? आता 4. आणि पुढचा जो प्रकार आहे यामध्ये महत्वाचा असणारा, आता हे सर्व वर्ण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, हो की नाही? मात्र छ राहिलेला आहे आणि ळ राहिलेला आहे. छ ळ हे दोन्ही राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढचा महत्वाचा राहिलेला आहे र. तर र हा जो 5वा प्रकार आहे व्यंजन म्हणजे लेखनानुसार, लेखन पद्धतीनुसार त्यांचे 5 प्रकार पडतात. 5 प्रकारे वर्ण लिहिले जातात. तर हा जो आहे हे आहे दंडरहित अक्षर. काय? र. याला कुठलाच दंड नाही. कुठलाच दंड आहे का? नाही. तर हा जो र आहे हा जेव्हा आपण कोणत्याही वर्णासोबत जोडतो फक्त व्यंजन म्हणून, तेव्हा तो 5 प्रकारे तो जोडला जातो. 5 की मुख्य प्रकारे 4 आहेत, पण आणखी एक प्रकार पडतो तो म्हणजे 5 प्रकारे तो जोडला जातो. पुऱ्या हा शब्द लिहिताना किंवा सूर्य हा शब्द लिहिताना आपण य वर रफार देतो, हो की नाही? पण पुऱ्या हा शब्द लिहिताना आपण यच्या पोटामध्ये रेष देतो. प्रकाश हा शब्द लिहिताना आपण पच्या पोटामध्ये रेष देतो. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे र हा लिहिला जातो. ते आपण नंतर पुढे पाहूया. हे